रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभऱ्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो. तशा हरभरा पिकावर इथून पुढे घाटे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू होतो. पण शेतकरी घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक कीटकनाशकालाच प्राधान्य देतात. तिथे ते 2-2, 3-3, 4-4 फवारणी तिथे रासायनिक कीटकनाशकाचे करतात. तर असं न करता शेतकऱ्यांनी जर आपण पर्यावरणाला अनुकूल असे एकात्मिक कीड व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यामार्फतही घाटे अळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. त्याच्यासाठी आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी तिथं शेतामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण अशा पद्धतीचे जर कामगंध सापळे आपल्या शेतामध्ये लावले, 5 ते 6 कामगंध सापळे प्रति एकर या प्रमाणात जर लावले तर इथं आपल्याला घाटे अळीच्या प्रौढ अवस्था ज्या असतात त्यांचा तिथे अटकाव होतो आणि येणारी पुढची पिढी आपल्या शेतामध्ये कमी होते. त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये जर पक्षी थांब्यांचा जर वापर केला तर त्या मार्फतही पक्ष्यांमार्फतही किडींचं तिथे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं. आणि शेवटचा पर्याय म्हणून जर रासायनिक कीटकनाशकाचा जर आपण पर्याय निवडला तर तिथं पण आपण शिफारशीतले कीटकनाशक जसे की इमामेक्टिन बेंझोएट जे आहे ते 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरेंट्रेनिलिप्रोल 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी केली तरी तिथे चांगल्या प्रकारे घाटे अळीचं व्यवस्थापन होतं.